ब्रेकनंतर आपलं स्वागत। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालंय। उद्धव ठाकरे आज स्मारकाच्या कामाची पाहणी देखील करणार आहेत। पाहणीनंतर ठाकरे हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, उद्धव ठाकरे आज स्मारकाची पाहणी करणार आहेत। पहिल्या टप्प्याचं काम देखील पूर्ण झालंय। नक्कीच सागर, आपण सध्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जे आहे त्या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम जे आहे ते पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती स्वतः उद्धव ठाकरे आणि MMRDA कडून देण्यात आली होती आणि त्यानंतर आज स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई या स्मारकाची पाहणी करणार आहेत आणि पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। हे अत्यावत सुविधा सुसज्ज असं स्मारक बनवण्याचा हेतू जो आहे तो उद्धव ठाकरे आणि तत्कालीन सरकारचा जो आहे तो सरकारचा होता आणि आपण समोर जो महापौर बंगला, जुना महापौर बंगला पाहतोय, त्या जुना महापौर बंगलात पहिल्या सुरुवातीला या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळत होता। परंतु त्याच महापौर बंगल्याच्या अगदी त्याच जागेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक जे आहे ते या ठिकाणी MMRDAच्या वतीने बनवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2017 पासून खरं तर हे काम चालू होतं। तत्कालीन युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी ही घोषणा केली होती। त्यानंतर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती देखील देण्यात आली होती। त्याचा पाहणी दौरा आज उद्धव ठाकरे करणार आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करतील। पहिला टप्पा आपण जर पाहिला तर संपूर्ण बांधकाम जे आहे ते बांधकाम पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी असतील, बाळासाहेब ठाकरे यांची जुनी भाषणं असतील, बाळासाहेब ठाकरे यांची जुनी काही कात्रणं असतील, त्यासोबतच त्यांचे जे व्यंगचित्र असतील ते व्यंगचित्र या संपूर्ण स्मारकामध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती स्वतः उद्धव ठाकरे यांनी दिली होती। आणि